भारत देशामध्ये सध्या एक आजार जोरदार चर्चेमध्ये सुरू आहे। हा एक आजार भयंकर असून यापासून डायरेक्ट माणसाचा मृत्यू होतो। यापासून स्वतःचा बचाव करणे खूप अवघड आहे। या आजाराचे नाव आहे निपाह व्हायरस। या व्हायरसचे आगमन केरळमधून भारत देशामध्ये झाले आहे। काही दिवसात महाराष्ट्रामध्येही याचे आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। ही आहे निपाह व्हायरस बद्दल सर्वसाधारण माहिती। पण याची सखोल माहिती घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व मराठी संकेत या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून साइडला दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, ज्यामुळे दररोज नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। निपाह व्हायरसला NIV सुद्धा म्हटले जाते। या व्हायरसची सुरुवात 1998 साली मलेशियामधून झाली। सर्वात प्रथम याचे व्हायरस डुकरांच्या माध्यमातून मानवी शरीरामध्ये प्रवेश केले। या आजाराला व्हायरस का म्हणतात? व्हायरसचे जीव सूक्ष्म असतात व मानवी उघड्या डोळ्यांना दिसू शकत नाहीत। यामध्ये एकही सेल नसतो। आता पुन्हा प्रश्न पडेल की सेल नसतात तर जिवंत कसा? हा व्हायरस कोणत्याही प्राण्यामध्ये नसल्यास मृत किंवा हालचाल न करता राहतो, पण जेव्हा एखाद्या प्राण्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतो तेव्हा तो कार्यरत होतो। निपाह व्हायरस सध्या वटवाघूळ या पक्ष्याद्वारे पसरत आहे। जेव्हा हे संक्रमित वटवाघूळ एखादे फळ खाते, उदाहरणार्थ आंबे, जांभूळ किंवा इतर कोणतेही फळ, त्या फळाला टोच मारल्यानंतर त्याच्यामध्ये हा व्हायरस प्रवेश करतो। आपल्याला माहिती असतं की चांगलं पिकलेलं फळच पक्षी खातो। जेव्हा कोणतेही फळ एखाद्या झाडाखाली पडलेले असते किंवा झाडावरचेच फळ एखाद्या पक्ष्याने चोच मारलेले असल्यास ते खाऊ नका। हा व्हायरस संसर्गजन्य सुद्धा आहे। जेव्हा निपाह व्हायरस संक्रमित पेशंटना डॉक्टर इलाज करत होते तेव्हा एका नर्सला निपाह व्हायरस संक्रमित झाला व तिचा मृत्यू झाला। अजून एक तुम्हाला प्रश्न पडला असेल, निपाह व्हायरसमुळे वटवाघूळ का मरत नाहीत? उदाहरण द्यायचं झालं तर मलेरिया हा रोग डासांमुळे होतो। मलेरियापासून माणूस मरू शकतो पण डास मरत नाहीत। त्याचे व्हायरस डासांमध्येही असतात पण डास मरत नाहीत, कारण त्या जीवाणूमुळे डासांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही। त्याचप्रमाणे वटवाघळाच्या शरीराची रचनाही अशा प्रकारे केलेली आहे ज्यामध्ये निपाह व्हायरस कोणत्याही प्रकारचा अपाय त्याच्या शरीरावर करू शकत नाही। हा निपाह व्हायरस भारतामध्ये 2001 व 2007 मध्येही आला होता, पण 2018 मध्ये त्याची तीव्रता खूप जास्त आहे। निपाहची लागण झाल्यास कसे ओळखावे? सुरुवात होते अंगदुखीपासून, त्यानंतर होते डोकेदुखी व मानसिक गोंधळ वाढायला लागतो। त्यानंतर माणूस डायरेक्ट कोमात जातो। सर्वात मोठं दुर्दैव हे आहे की यावर कोणतेही औषध उपलब्ध नाही, म्हणून काळजी घ्या। पक्ष्याने टोच मारलेले फळ खाऊ नका। तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा व सर्वांसोबत फेसबुक व व्हॉट्सॲपवर शेअर करा, कारण हा निपाह व्हायरस खूप फास्ट पसरत आहे। त्यामुळे तुमच्या कोणत्याही जवळच्या व्यक्तीला त्यापासून धोका होऊ नये यासाठी ही व्हिडिओ सर्वांना पाठवा। तसेच कमेंट करा तुमच्या आसपास कोणाला निपाह व्हायरस संक्रमित झालाय का? जर तुम्ही मराठी संकेत या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि दररोज नवीन व्हिडिओ पाहत रहा। धन्यवाद।